एकवीरा माते की तर आज आम्ही चाललेलो चिंटूची टकली करायला म्हणजेच जायवल करायला. तर त्याची आरती करून घेतली सगळे नदी आणि काकूने हळद लावली. दर्शन घ्यायला गेलो देवांचा देवलामध्ये आणि नंतर निघलो एकविरीला जायला. एकविरीला पोचताच चिंटूला वाजत गाजत गेलो देवलान घेऊन. सगळी जाम नाचत होती. नाचत नाचत पोचलो देवलान आणि चिंटूने खाली दर्शन घेतलं आईचं आणि नंतर मग निघलो वरती जायला डोंगरावर. शुक्रवार होता म्हणून जाम गर्दी होती तर पटकन आईचं दर्शन करून घेतलं. नंतर गेलो चिंटूची टकली करायला आणि टकली करता करता त्यांनी एवढा हैराण आणलेला, जाम रडत होता, किटलं होता. तर फायनली टकली करून झालेली आहे त्याची. खालते आल्यावर देवांचा मानपान दिला आणि नंतर घेतलं सगळ्या जेवण. त्या जेवणामध्ये होतं चिकन आणि मटन आणि त्या बायकांची मस्ती चालू होती, एकमेकांची टिंगल्या करत होत्या. बाहेर येऊन बघतो तर चिंटू बँड वाजव होता आणि त्याच्या डोक्यावर लावलेला चंदन तर कसा दिसत होता तो. नंतर मग त्यांनी केलता कोले लुक आणि त्या लुक मध्ये तो जामच क्यूट दिसत होता. नंतर परत बँड वाजायची सुरुवात झाली आणि सगळी लागली नाचायला. नाचून बिचून झाला आणि नंतर निघलो आम्ही घरी जायला. आणि घरी आल्यावर आमचा हा रिच्युअल असते, तुमच्यात करतात का माहित नाही, पण आम्ही घरी आल्यावर म्हणजे पोरांची टकली केलं त्याच्या वर्षी लाडू टाकतात डोक्याच्या वर्षी. तर तुमची इथं असं करत असतील तर नक्की सांगा. आणि हा मिनी ब्लॉग होता. जर तुम्हाला फुल ब्लॉग बघायचा असेल तर मिनी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेलं आहे, नक्की जाऊन बघा. आणि न्यू असाल तर सबस्क्राईब करायला पण अजिबात विसरू नका. बाय बाय.